नका. आत्ता क्लीन घर केलं आणि परत येऊन बघितलं की परत घर तसंच असतं. तोपर्यंत माझ्या मुलीनं उठलं, तिचं तिनं सगळं उरकून घेतलं. कधी-कधी गोड बोललं ना की पोरं ऐकतात, पण कधी-कधी विनाकारण ओरडायला लावतात. का अशी करतात काय माहीत आहे ना? तर इथं बघा मी तिचा डबा पॅक करते. आता आमच्या यांना लागती जराशी पातळ भाजी आणि मुलीच्या डब्याला लागती सुक्की भाजी. म्हणून मी काय केलं, सुक्कीची भाजी झाली, ती काढून बाजूला घेतली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून थोडीसा जुगाड करून मग मी ती पातळ भाजी केली. पण खरं सांगते, ती पातळ भाजी पण एवढी छान लागत होती ना, मला तर ती खूप आवडली. आणि मी राईस लवर आहे बरं का. इथं मुलगी मला कशी म्हणते, थँक्यू मम्मा, आज माझं लय लवकर झाला, मी लवकर जाणार आहे. म्हटलं हो बाळा, आज हॅप्पी न्यू इयर आहे, त्यामुळे लवकर जा. नाश्ता अजून काही तिचा झाला नव्हता. बघा इथं मस्तपैकी मी ती भाजी बनवली होती, ती आहे इथं सुक्की भाजी आणि चपाती. आता बघा मी तिला ते खायला दिलं आणि तिला म्हणलं रिॲक्शन दे बघू कशी झाली आहे सांग. हे बघा मॅडमची रिॲक्शन, म्हणली एक नंबर झाली. तिला पण सुक्की भाजी खूप आवडली. त्यानंतर मग आता मी तिला घेऊन चालले होते शाळेत सोडायला. आता एकाला सोडायचं आणि एकाला घ्यायचं, हा आमचा प्रोग्राम रोजचा असतो बरं का. तिला शाळेमध्ये सोडलं. आता ती शाळेला जायच्या अगोदर भावाला भेटून जाते. दोघांच्या थोड्याशा गप्पा होत्या त्याच्यानंतर मग त्या जातात शाळेमध्ये. आणि हा शाळेतनं आला की ह्याच्या काही ना काहीतरी गप्पा असतात. तिथंच मला म्हणतोय, मम्मा आम्ही डब्बा सगळा संपवला. म्हणलं छान आहे बाळा. एवढं सगळं करेपर्यंत झाली